धन्यवाद अशोक सर. अजून एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते मैदानावरती. कोकण रेल्वे दोडामार्ग आणि सातपाटेश्वर निरवडे हे दोन्ही संघ मैदानावरती बघायला मिळतात. कोकण रेल्वे दोडामार्ग संघ नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेकीचा कौल आल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला जातोय. अर्थात फलंदाजीचं आमंत्रण सातपाटेश्वर निरवडे संघाला. बघूया या मॅच मध्ये नक्की वेगळं काय घडेल. प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला वेगवेगळं चित्र बघायला मिळतं, तसं या मॅच मध्ये देखील काही वेगळे क्षण बघायला मिळतील. सरते शेवटी अपेक्षा केवळ एकच आहे, ती म्हणजे क्रिकेट रसिकांना चुरशीच्या मॅचेस बघायला आवडतात आणि तशी एखादी मॅच या मैदानावरती घडावी अशी आपण अपेक्षा करतो. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर डाव्या बाजूला तात्ता रेस्टॉरंट सुरू आहे. नक्कीच मिरची भजी, गरमागरम सामोसा, बटाटा वडा, दुपारच्या जेवणाची व्यवस्था आणि अगदी योग्य दरात त्या ठिकाणी आपण नक्की संपर्क साधा. आमच्या बरोबर डाव्या बाजूला तात्ता रेस्टॉरंट, त्या ठिकाणी आपण नक्कीच संपर्क साधू शकता. चला, सामना सुरू होतोय. दोन्ही संघांचं अभिनंदन, शुभेच्छा या मॅच साठी दोन्ही टीमना. धन्यवाद अशोक सर. तर क्षेत्ररक्षक तयार होत आहेत. कोकण रेल्वे दोडामार्ग संघ आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत बघायला मिळतोय. सर अभिजित तळेकर आणि त्यांच्या जोडीला सर सुशांत साळगावकर दोन्ही पंच मैदानावरती दिसतात. अगदी सुंदर असं मैदान अशोक सर. काल नक्कीच मी ड्रोनच्या व्हिज्युअल्स बघितले या मैदानावरचे आणि अगदी निसर्गरम्य परिसरामध्ये बसलेले मैदान आहे. खूप खूप जेवढी वेळा ती चित्रफित बघावी तेवढी नक्कीच तुमच्या मनाला ती भावून जाते. बरोबर बरोबर शुभम. निसर्गरम्य असा परिसर, समोर अगदी डोंगर दिसत आहेत, गर्द झाडी दिसते आणि सुंदर असं सुबक सुंदर छोटं असं अगदी आपलं जागृत देवस्थान श्रीदेव बांदेश्वर हे मैदान. चला, सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा होतोय. तर कोकण रेल्वे संघाकडून गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. पहिल्या ओव्हरसाठी नव्या चेंडू नेशी निलेश आणि स्ट्रायकिंग एंडला जो संघ आपल्याला फलंदाजीला दिसतोय सातपाटेश्वर निरवडे संघाकडून स्ट्रायकिंग एंडला शरद बांदिवडेकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश. पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू, फुलटा चेंडू होता, त्याला केवळ दिशा दाखवली. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेच्या लगत. चेंडू जातोय चौकारासाठी. धावफलकाचा अगदी थाटा श्री गणेशा. चौकार, 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. खराब चेंडू होता, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि अर्थातच त्याला या पद्धतीचं समाचार फलंदाजांना घेणं अपेक्षित होतं आणि नेमकं तेच घडलं. एक सेफ झोन मध्ये चेंडू खेळून काढला. चौकार मिळवतोय फलंदाज शरद. यावेळी मात्र चांगल्या टप्प्यावरती एक्झिक्युशन करतोय. डावकर हाताचा गोलंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूला राईट हँडेड फलंदाज बॅटर आपल्याला बघायला मिळतोय शरद. त्याच्यासाठी एक चांगल्या टप्प्यावरती एक्झिक्यूट करत एक डॉट चेंडू घडवतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा तयार गोलंदाज. शॉर्ट पिच टप्प्याचा चेंडू, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन पंच करतोय. ऑफसाइडला चेंडू ट्रॅव्हल जातोय. तोपर्यंत या ठिकाणी धावा पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालेला. गॅप शोधून काढली. थोडीशी आउटफील्डची संथ आहे, त्याचा कुठेतरी मी म्हणेन क्षेत्ररक्षकांना फायदा मिळाला. एकूण स्कोर पुढे सरकतोय 6 धावावरती. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जबरदस्त टप्पा या ठिकाणी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एलिव्हेशन मिळाल्याने हलक्याशा हाताने खेळून काढतोय आणि एक चोरटी धाव, एक वेगवान धाव विकेटच्या मध्ये आणि एका धावेनेशी स्कोरबोर्ड पुढे सरकतोय तो एकूण 7 धावावरती. संयमी क्रिकेट अपेक्षित आहे, कारण आपण प्रत्येकी 8 षटकांच्या मॅचेस खेळतात आणि 8 षटकांच्या ज्या वेळी आपण मॅचेस खेळत असतात त्यावेळी आपल्याला एका दूरदृष्टिकोनातून फलंदाजी करायची असते. कुठली घाई गडबड न करता, हारागिरी न करता, चुकीची पावलं न उचलता एक जर संपूर्णतः सांघिक खेळ मैदानावरती जर झाला तर नक्कीच आपण या मैदानावरती जी सन्मानजनक टोटल आहे, ज्याला आपण पार स्कोर म्हणतो, तो या मैदानावरती कुठेतरी 85-80 एक चांगली टोटल आहे आणि ती जर तुम्हाला अचीव करायची असेल, तुम्हाला जर त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर सुरुवातीला एक चांगली सुरुवात मिळणं गरजेचं. थोडासा खराब चेंडू या ठिकाणी लेफ्ट हँडेड फलंदाज सामना करत होता. त्याच्यासाठी ऑफस्टम्पच्या कित्येक बाहेर पंचांनी इशारा केला वाईटचा, त्यामुळे एक अतिरिक्त धाव ही जोडली जाईल.
फलंदाज आहे गणेश. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन बघायला मिळतंय निरवडे संघाकडून. कव्हर मध्ये चेंडू या ठिकाणी हवेमध्ये होता, मात्र जवळजवळ क्षेत्ररक्षक बसून थोडा लगत जाऊन जमिनीला स्पर्श करतोय. तोपर्यंत एक धाव मिळते. हलकासा मी म्हणेन बॅटर सुदैवी ठरला. चेंडू हवेमध्ये जरी असला तरी त्याचं झेलामध्ये रूपांतर घडलं, त्यामुळे एक धाव मिळाली आणि या एका धाव्यानिशी टोटल जी आहे ती पुढे सरकली 9 धावावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज शरद. हलक्या हाताने खेळून काढतोय. बॅक टू दी बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय, त्यामुळे अर्थातच कुठली धाव नसेल. एक डॉट चेंडू येतोय. एका चांगल्या ओव्हरवरती शिक्कामोर्तब होत आहे. पहिली ओव्हर संपतीये आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर स्कोरबोर्डचा जर विचार केला 9 धावा, एक संमिश्र अशी ओव्हर, कारण दोन्ही बाजूनं एक चौकार निघाला होता पहिल्या चेंडूवरती. तदनंतर ओव्हरवरती नियंत्रण मिळवलं. एक चांगली ओव्हर हाताळली गेली. गोलंदाज होता निलेश. डावखऱ्या हाताचा गोलंदाज 9 धावा खर्च करत पहिली ओव्हर घडवतोय. आणि बघूया तदनंतर स्ट्राईक मध्ये बदल, गोलंदाजीच्या एंड मध्ये देखील बदल होईल. या मैदानावरती जी आपण एंडची कॅल्क्युलेशन जी आहेत, म्हणजे अर्थात कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं फलंदाजी थोडीशी कठीण आहे आणि दुसऱ्या बाजूला बांदेश्वर एंड कडनं जर फलंदाजी ज्या वेळी होते त्यावेळी थोडंसं फलंदाजांना सोपं जातं या मैदानावरती. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तांत्रिक गोष्टी आहेत आणि कित्येक संघांनी त्याचा नक्कीच अभ्यास केला असेल. बांदेश्वर एंड कडून गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. बाप्पा. टॉस जिंकला कोकण रेल्वे दोडामार्ग संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅटची कडा तडब्यांना चेंडू ट्रॅव्हल झालाय, मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक होता त्याच्यापर्यंत कॅरी करण्यात अपयश, त्यामुळे एक धाव निघेल. अगदी वेगवान चेंडू हाताळला गेला होता. थोडासा गुडलँड स्पॉटवरती टप्पा टाकलेला, कट करण्याचा प्रयत्न झालेला बॅटर कडून, मात्र एक धाव मिळेल थर्डमॅनला. शॉर्ट थर्डमॅनला आहे त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. एक सिंगल मिळते आणि धावसंख्या दुहेरी आकड्याला स्पर्श करते. फुल टॉस पद्धतीचा चेंडू यामध्ये हवेमध्ये तर उडवलाय, मात्र डी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू अलगद विसावतोय आणि हा ठरतोय झेल. अर्थातच पहिली विकेट, पहिला हादरा, पहिला फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. जे SSD जे आहेत कालच्या दिवसापासून क्रिकेटला अर्थातच डीजेची साथ ही महत्त्वाची असते, त्यामुळे एक वेगळं वातावरण निर्माण होतं आणि ते कामगिरी अगदी इमाने इतबारे पार पाडतायत आमचे SSD. शरद बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय गजानन. ऑफस्टंपच्या बाहेर या ठिकाणी छेडखानी करण्याचा प्रयत्न. अंगलट येतोय मैदानावरती आल्या क्षणी केवळ हजेरी लावून माघारी परतावं लागतंय. बाहेरचा चेंडू होता, त्याची छेडछाड महागात पडली आणि हा धरतोय दुसरी विकेट. गजानन कोळे बाद. डीजे. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, त्याला हलकासा त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केलेला, कदाचित शेवटच्या क्षणी पवित्रा बदलला, मात्र बॅटने घेतलेली कडा उर्वरित काम यष्टीरक्षकांनी अगदी चोख पार पाडलं आणि दुसरी विकेट लागोपाठ सलग 2 बॅक टू बॅक विकेट्स ठरतायत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे, बघूया काय होईल. गोलंदाजाने मात्र आपली भेदकता या ठिकाणी निर्माण करून ठेवली आहे. नवीन बॅटर येतोय ओमकार. अजून एक अप्रतिम चेंडू. स्विंग अँड मिस. बॅटची केवळ हवेमध्ये स्विंग बघायला मिळाली. चेंडू आणि बॅटचा स्पर्श घडला नाही. डॉट चेंडू राहतोय धावफलकावरती. अप्रतिम ओव्हर आहे आतापर्यंत. गोलंदाज जो आहे हाताळतोय बाप्पा. नक्कीच रनअप मध्ये थोडासा गडबडला, त्यामुळे वेळ घेणं उचित समजलं. पुन्हा एकदा तयार.
हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालेला, बघूया थेट फेकीचा प्रयत्न, थेट फेक झाली होती मात्र सुरक्षित त्या ठिकाणी पोहोचतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, समन्वय चांगला आहे कारण अशा प्रकारची ज्यावेळी धाव घेण्याची इच्छा व्यक्त केली जाते साथी खेळाडूकडून नॉन स्ट्रायकर एंड कडून कसा प्रतिसाद लाभतो याच्यावरती खूप काही अवलंबून असतं. तुमचा आय टू आय कॉन्टॅक्ट जर चांगला असेल, तुमचा समन्वय जर चांगला असेल तर या प्रकारच्या धावा आपण पूर्ण करू शकता. अन्यथा किती वेळा आपण बघितलं अशा प्रकारे फलंदाज धावबाद देखील झालेले आहेत मात्र सध्याच्या घडीला एक धाव पूर्ण केली. हलक्या हाताने खेळून काढतो, पुन्हा एकदा एक धाव मिळते. चांगली मी म्हणेन क्रिकेट मैदानावरती बघायला मिळाली. बाप्पाने चांगली गोलंदाजी हातात असताना सलग ज्यावेळी 2 विकेट्स गमावले होते तदनंतर मात्र या जोडीने ओमकार आणि दुसऱ्या बाजूने गणेश अगदी सावधरीतीने या ठिकाणी ओव्हर त्या ठिकाणी पूर्ण करतायत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. एक यशस्वी ओव्हर ठरली आहे कोकण रेल्वे दोडामार्ग संघासाठी आणि 2 ओव्हरच्या सांगतेनंतर स्कोर झालाय 6च्या सरासरीनं मात्र केवळ 12 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. डीजे सरासरीनं सध्याच्या घडीला आपल्याला धावा बघायला मिळतात 12 धावा. इथून जर विचार केला तर उर्वरित राहिलेली 6 षटक आणि ज्या पद्धतीने खेळ मी म्हणेन मैदानावरती सध्याच्या घडीला तर गोलंदाजांनी पकड निर्माण करून ठेवली आहे. पण फलंदाज आहेत, बघूया ही टाकलेली बंधनं, ही टाकलेली जी व्यसन आहे ती किती वेळापर्यंत या ठिकाणी पकडून ठेवतील कारण फटकेबाजी तर ही व्हायला हवी आणि विशेष करून सध्याच्या घडीला जो स्ट्रायकिंग एंड आपल्याला दिसतोय तिथून थोडंसं फटकेबाजी करणं सोपं आहे मात्र तरी देखील गोलंदाजी सध्याच्या घडीला तरी अगदी अप्रतिम बघायला मिळते. चेंडू हवेमध्ये या ठिकाणी फटका थोडासा फसला आहे आणि क्षेत्ररक्षकाकडे एक अप्रतिम झेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, हवेमध्ये खूप वेळ चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला मात्र चांगल्या पद्धतीने जज केलं आणि 3री विकेट या ठिकाणी गमावली सातपटेश्वर निरवडे संघाने. 3रा धक्का, 3रा हादरा सातपटेश्वर निरवडे संघाला. सुरुवातीला सलामीला आलेला होता शरद बरोबर, त्यानंतर मात्र मागची ओव्हर पासून जी या ठिकाणी विकेटची जी मालिका आहे ती पुन्हा एकदा कायम राहताना बघायला मिळते. यावेळी गोलंदाज निलेश एका चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक घडवतोय. आपल्या वैयक्तिक कोट्यातील सध्या 2री ओव्हर टाकत असताना आणि संघासाठी ही 3री ओव्हर बघायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करत असताना सध्या 2 चेंडू टाकतोय आणि प्रतिभा हे चेंडू त्याच्याकडनं हाताळले जात आहेत. ड्राईव्ह करतोय खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव मिळेल. या एका धावेनेशी टोटल जी आहे ती पुढे सरकते 13 धावावरती. पहिल्याच चेंडूवरती चौकार निघालेला, त्यानंतर मात्र या ठिकाणी थोड्याशा फटकेबाजीला मुरड घालावी लागली आहे फलंदाजांना आणि याचं कारण म्हणजे टप्पा राखून होणारी गोलंदाजी. अशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली, नियंत्रण राखून जर गोलंदाजी आपण केली तर नक्कीच आपण फलंदाजावरती अंकुश ठेवू शकतो. पुन्हा एकदा या ठिकाणी हवेमध्ये प्रहार, या सोपा झेल नसेल मात्र तो या ठिकाणी पूर्ण केलाय कारण या पद्धतीनं ज्या ठिकाणी फिल्डर या ठिकाणी पाठलाग करत होता, झेल पर्यंत जात होता, असं माघारी जाऊन झेल आपण नेहमी बघतो. या पद्धतीचे झेल तेवढे म्हणावे तेवढे सोपे नसतात मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अंतर कापत झेल पूर्ण करतोय आणि 4थी विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय. 4थी विकेट या ठिकाणी गमावली जाते सातपटेश्वर निरवडे संघाकडून आणि आता मात्र थोडीशी नाजूक अवस्थेमध्ये संघ येऊन पोहोचतोय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानावरती मयुरेश बघायला मिळतोय. या ओव्हर मध्ये देखील 2 विकेट्स या गमावल्या जात आहेत.
गोलंदाज आहे निलेश डावखरे, आताचा गोलंदाज अप्रतिम गोलंदाज आणि तिसऱ्या ओव्हर पर्यंत आपण जर भागू तर पूर्णतः आता मात्र फलंदाजांना थोडीशी संयमी खेळी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू, अर्थातच विकेट्स मिळाल्यानंतर कुठल्याही गोलंदाजाचा काय असेल ना आत्मविश्वास हा नेहमी वाढतो आणि आत्मविश्वासाने केलेली गोलंदाजी हे नक्कीच प्रतिस्पर्धी फलंदाजाला थोडीशी सामना करण्यास जड जाते. पुन्हा एकदा बॅटच्या थोडासा तळाशी स्पर्श करतोय, चोरटी धाव तर ती नक्कीच मिळेल आणि ती एक धाव पूर्ण करत या ठिकाणी धावा संख्या पुढे नेली जाते 14 धावावरती. एक अप्रतिम अशा ओव्हरची हाताळणी आपला वैयक्तिक स्पेल पूर्ण करत असताना 2 ओव्हर्स टाकले जात आहेत निलेश कडून आणि एका चांगल्या गोलंदाजीवर भर देत महत्वपूर्ण असे या ठिकाणी तो 2 गडी गारद करतो. या ओव्हर मध्ये मात्र केवळ त्याने 2 धावा खर्च केल्यात आणि 2 बळी मिळवून पुन्हा एकदा थोडस संकटात ढकललंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर्स संपल्यानंतर स्कोर झालाय 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बांदेश्वर मंदिर एंड कडून आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय सुहास. टॉस जिंकल्यानंतर जो या ठिकाणी निर्णय स्वीकारला त्या निर्णयाला मी तर म्हणेन आतापर्यंत योग्य न्याय दिलेला बघायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूने सातपट्टेश्वर संघ थोडीशी या ठिकाणी हालचाल करावी लागेल. प्रयत्न तर झालाय, चेंडू हवेमध्ये आहे, थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2 क्षेत्ररक्षक आहेत, अर्थातच चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी मी म्हणेन अशा पद्धतीवर फटके आपण खेळत असाल थोडीशी ताकद ओतावी लागेल, कारण ज्या एंड मधून फलंदाजी थोडेसे स्क्वेअर ऑफ द फटकेच आपण त्याच्यावरती जर भर दिली तर नक्कीच तुम्हाला धावा मिळू शकतात. चांगला चेंडू, थोडस मी म्हणेन खेळपट्टीनं आपलं रूप दाखवलं. काही वेळा चेंडू या ठिकाणी थोडस खाली राहतोय, त्यामुळे अर्थातच अंदाज वर्तवणं फलंदाजांसाठी त्या ठिकाणी अंदाज बांधणं नेहमी थोडस अडचणीचं असतं, कठीण जातं. सरळ फटका घेतोय, लॉफ्टेड फटका, चेंडू हवेत आहे, मात्र डीप मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत त्याला केवळ चेंडू अडवण्याची भूमिका बजावी लागेल. अजून एक सिंगल स्ट्राइक मध्ये रोटेशन बघायला मिळत आहे. स्कोरबोर्ड पोहोचतोय तो 17 धावावरती. थोडस अडखळत का होईना धाव संख्या मी म्हणेन पुढे न्यावी लागेल. सध्याच्या घडीला आपण 4थ्या ओव्हर मध्ये आहोत आणि इथून जर बघायचं झालं तर कमीत कमी किमान आपल्याला 65-70 या धाव संख्येपर्यंत मजल ही मारावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती कौस्तुभ बीट होतोय, एक डॉट चेंडू ठरतोय कौस्तुभ साठी. अर्थातच एक नवीन जोडी मैदानावरती आहे, थोडस नक्कीच स्थिरावण्यासाठी वेळ हा अर्थातच लागेल. मात्र तरी देखील एखादा खराब चेंडू जर मिळाला तर त्याला सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यामागे पुढे बघता कामा नये. ऑफस्टंपच्या बाहेर योग्य निर्णय या ठिकाणी बॅट्समनचा चेंडू सोडून दिला जातोय. वाईटची खूण पंचांकडून आणि एक अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये नोंदवली जाते. काही अवांतर धावांचा जर अपवाद मित्रांनो वगळला ना तर उर्वरित गोलंदाजांनी आपली चांगल्या प्रकारे भूमिका निभावली आहे. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर सलग ही दुसरी अवांतर धाव. स्कोरबोर्ड पुढे सरकला आहे तो 19 धावावरती. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कोलबा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत राहतो. या ठिकाणी डीप मधून क्षेत्ररक्षक येतो, एक चांगल्या झेल टिपला जातोय आणि 5व्या गड्याची नोंद धावफलकावरती. फलंदाज बाद, फलंदाज माघारी जातोय कौस्तुभ. डीजे संघाची धावसंख्या पुढे नेली जाते आहे 20 धावावरती.
4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 4 ओव्हर संपल्यानंतर मात्र केवळ 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित राहिलेल्या 4 ओव्हरचा खेळ आणि तो ऐकण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्याला घेऊन जातोय सर अशोक नाईक यांच्याकडे. चार ओवर का खेल समाप्त हुआ. एक नाजुक शुरुआत मैदान पर दिखाई देती हुई. टॉस जीता कोकण रेलवे दोड़ामार्ग क्रिकेट टीम ने. सामने फील्डिंग और बल्लेबाजी को मौका दिया सात पाटेकर निरवड़े क्रिकेट टीम को. 5वें ओवर की शुरुआत. धीमी पे की गेंद इस बार फिर की गेंदबाजी सम्मानजनक खेला. अपने फॉलोथ्रो में गेंद को फील्ड करते और धीरे धीरे बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करते हुए गोविंद उर्फ दादू गेंदबाजी करते हुए. फुल टॉस गेंद निकला. टेक शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर. कोई फील्डर नहीं. गेंद डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर. 6 रन के लिए. डीजे डीजे आगे निकले थे इस बार ऑफ ब्रेक गेंद. बल्लेबाज को बिल्कुल बीट किया. फ्रंट फुट पर गेंद को खेलना चाहते थे. पिछली गेंद पर एक लाहौर फुल टॉस पर एक शानदार शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन इसके बाद एक नकल गेंद ऑफ ब्रेक गेंद और वहीं पर सर्विस थोड़ा सा जल्दी खेल बैठे. अल्टी पल्टी देखने होगा. विकेट कीपर के पीछे गेंद चली गई. एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज और स्कोर के खाते में 22 के साथ 1 रन जुड़ गया. मुकाबला जारी. कोकण रेलवे दोड़ामार्ग और सात पाटेकर एससी निरवड़े इन दो टीमों के बीच में. आज पहला मैच राजाराम वॉरियर्स और उसके बाद बांदेश्वर बांदा, ये 2 टीम इस प्रतियोगिता से बाहर. अब टम्पर ये B3 किनारा लेती हुई गेंद स्लिप पर लगभग शॉर्ट थर्ड मैन पर और गेंद को फील्ड करते. फिर से कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. 5वां ओवर 8 ओवर का हर एक मैच मैदान पर चलता हुआ. मानद्रेम चैंपियंस ट्रॉफी 2023. बढ़िया शॉट इस बार. बॉलर और मिड ऑफ के बीच में से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर गेंद को फील्ड करते, लेकिन तब तक समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन पूरा करने का. एक अच्छा ओवर अगर बात की जाए रनों की मैदान पर सात पाटेकर निरवड़े क्रिकेट टीम के लिए एक बड़ा शॉट लगा और 5 ओवर की खेल की समाप्ति मैदान पर. और 5वें ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 28. लॉस ऑफ 5 विकेट. 28 रन 5 विकेट पर. और पावर प्ले का ओवर लेकर तो पावर प्ले का ओवर लेकर सामने दूर वाले छोर से बाप्पा दिखाई देते हुए गेंदबाजी पर. अब मात्र रन गति को बढ़ाना पड़ेगा मैदान पर सात पाटेकर निरवड़े क्रिकेट टीम को. अल्टी पल्टी करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं. ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है, एक फील्डर है लॉन्ग ऑन बाउंड्री पर, ऑफ साइड पर एक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, 3 फील्डर है लगभग बाउंड्री लाइन पर. कोकण रेलवे दोड़ामार्ग क्रिकेट टीम. और पटकी हुई गेंद हो क्या इस बार फाइन लेग बाउंड्री की तरफ.
लगभग बाउंड्री लाइन से पहले गेंद को रोका और जब तक साथी फील्डर बैकअप कर रहा था गेंद को फील्ड करते थ्रो करते विकेट कीपर के पास। दो रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। बहुत ही अच्छी दौड़ विकेटों के बीच में, शायद दौड़ते दौड़ते बल्ला तो बिल्कुल दूर हो चुका था लेकिन फिर भी अपनी दौड़ पूरी की और 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। फिर से बाउंसर, शॉर्ट पिच बाउंसर, अंपायर का इशारा, वाइड बॉल का इशारा, टोटल 1 रन दौड़कर यानी 2 रन मिल गए स्कोर के खाते में। एक वार्निंग जरूर हो रही है जो कि पहले बाउंसर के लिए, अगर और एक बाउंसर निकला तो निश्चित रूप से नो बॉल का इशारा भी हो सकता है अंपायर का। लेफ्ट हैंडर बैटर, उनके लिए राउंड विकेट। सामने से दूर वाले छोर से बाप्पा थोड़ा सा फील्डिंग को अपने ठीक ठाक कर रहे हैं ऑफसाइड पर। अड़े बल्ले से खेला थोड़ा सा एक्रॉस होकर और जब तक स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते। समय था दोनों बल्लेबाजों के पास, एक अच्छा थ्रो सामने बिल्कुल विकेट कीपर के हाथों में, लेकिन 1 रन लेने से नहीं रुक पाए दोनों बल्लेबाज। एक सिंगल और बन गया स्कोर के खाते में। छठा ओवर आने वाले 2 ओवर का खेल अभी भी बाकी कोकण रेलवे दोडामार्ग क्रिकेट टीम के ओर से। और बहुत ही शानदार इस बार शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर है मौजूद, थोड़ी सी हड़बड़ाहट लेकिन अपने आप को संभाला, गेंद को कलेक्ट किया, गेंद को थ्रो किया विकेट कीपर के हाथों में और फिर से 1 रन। आज पहला मुकाबला रहा था 80 का टोटल था, एक बड़ा टोटल सामने रखा था रिलायंस आरोंदा क्रिकेट टीम ने। दूसरे मैच में थोड़ा कम स्कोर हुआ, 60 का जो टोटल हुआ बांदेश्वर क्रिकेट टीम की ओर से, और इस मैच में देखना होगा 7 पाटेकर निरवड़े क्रिकेट टीम। छोटे गेंद पुल किया इस बार, बहुत ही लाजवाब शॉट, गेंद निकलती हुई डीप स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर। 6 रन। ऑप्टम से बाहर तेज गेंद करने की कोशिश, वाइड बॉल का इशारा अंपायर का। 1 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन पर। आने वाले मैच में 2 धुरंधर आपको देखने को मिलेंगे आमने सामने। ओवर पेज गेंद, एक रफ्टेड शॉट, बहुत ही बेहतरीन बेमिसाल शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, लेकिन ग्रास से आउटफील्ड पर थोड़ा और वहीं पर गेंद थोड़ी से रुक गई और जो गेंद 4 रन के दिख रही थी वो 2 रन पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। खेल और 1 ओवर का समाप्त हुआ, 6 ओवर समाप्त हुए और 6 ओवर के बाद टोटल स्कोर 43, टोटल लॉस ऑफ 5 विकेट। 43 रन 5 विकेट पर 12 गेंदों का यानी 2 ओवर का खेल बाकी। पहला मैच 80 का, दूसरा मुकाबला 60 का, लेकिन जिस तरह से कल के अगर खेल को देखा जाए, विकेट है, आउटफील्ड है, एक 75-80 का टोटल कम से कम सामने होना चाहिए और देखना होगा आने वाले 2 ओवर में 12 गेंदों में कितने रन बनाती है 7 पाटेकर SC निरवड़े क्रिकेट टीम। कमेंट्री बॉक्स में हम अगले मैच की चर्चा कर रहे थे, देवबाग मालवण और नो चांस होडावड़ा, ये 2 टीम आमने सामने। एक ओर से दर्शन बांदेकर तो दूसरी ओर से दाजी नाइक, और चर्चा है दर्शकों में सबसे लंबा ये 2 खिलाड़ी में से कौन सा खिलाड़ी जो सबसे लंबा छक्का लगाएगा आने वाला समय बताएगा, लेकिन फिलहाल रुक करते इस मैच में बॉलिंग में परिवर्तन। ऑफ स्टंप पर यह गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट, रन के लिए निकले, खतरा होगा रन आउट का। जी हाँ, बिल्कुल वही बात हुई मैदान पर, स्ट्राइक पर जो कि बिल्कुल हलचल थी बल्लेबाज की और उसी कोशिश में सामने वाले बल्लेबाज को लौटना पड़ा और एक विकेट चला गया, 6ठा विकेट। 7वां ओवर बॉलिंग मार्क पर सुहास। तो आने वाला मैच होगा नो चांस होडावड़ा और दानिश 11 देवबाग, इन 2 टीमों के बीच में। तर तुमच्या उपस्थितीची नोंद कॉमेंट्री बॉक्स पाशी करा। फिलहाल न्यू बॅटर मैदान पर बाबल
और इस बार हवा में मार बैठे, देखना होगा फाइन लेग पर फील्डर है मौजूद, तो कैच, और कैच हाथों से छूटा। गेंद बड़ी देर तक हवा में थे, एक मौका जरूर था, एक रन बढ़ गया स्कोर के खाते में बड़ी देर के बाद, और सिंगल के साथ 44 रन टोटल 44। यानंतर सामना होतोय मैदानावर नो चान्स होडावडे विपक्ष दानिश 11 देवबाग, दोन्ही कर्णधार. पहिला पुकार येतोय आपल्याला टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. दानिश 11 देवबाग विपक्ष नो चान्स होडावडा, दोन्ही कर्णधार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर कृपा करून टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. स्ट्राइक पर बैटर है बाबल, बैकफुट पर निकले, खेलना कहीं पर भीतरी किनारा रहते हुए फाइन लेग की तरफ गेंद चली गई, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, एक रन इस बीच में अंपायर का इशारा, और एक रन के साथ 45 रन टोटल स्कोर. ढेर सारा अनुभव 3 अंपायर इस टूर्नामेंट के साथ. और बढ़िया शॉट, बैकफुट पर निकले, बल्ले का मुंह खोला, कवर पॉइंट बाउंड्री पर एक लाजवाब शॉट, गेंद निकलती हुई देखना होगा. बिल्कुल थोड़ी जांच हो रही है मैदान पर, और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. डीजे स्पर्धेबरोबर दोन्ही संघांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दानिश 11 देवबाग आणि नो चान्स होडावडा संघ, दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती टीम रिपोर्ट साठी लगेच आमच्या मान्यवर कक्षासमोर या. इस बीच में सिंगल बन गया स्कोर के खाते में, और इस एक रन के साथ 7 पाटेकर एससी निरवडे क्रिकेट टीम के 50 रन जो कि पूरे होते हुए 7वां ओवर मैच का चलता हुआ, आने वाला एक ओवर बाकी, लेकिन अभी भी 2-3 शॉट बड़े चाहिए स्कोरिंग में. सामने कोकण रेलवे दोड़ामार क्रिकेट टीम के सामने अच्छी गेंद, इस बार रन के लिए निकले, पहले बिल्कुल तैयार नहीं थे नॉन स्ट्राइकर एंड पर बैटर, आखिर में निकले लेग बाइस का इशारा अंपायर का, और नो बॉल +1, तो मिले टोटल 2 रन, और अंपायर का इशारा फ्री हिट का. आने वाली गेंद होगी फ्री हिट की, बल्लेबाज के लिए मौका आ चुका है एक बड़े शॉट के लिए, फ्री हिट की गेंद. नो बॉल इस बार, और बेहतरीन शॉट्स कर ले बाउंड्री पर, फील्डर जरूर कैच को पकड़ा था लेकिन नो बॉल था. 1 रन और बढ़ गया. 7 ओवर का खेल समाप्त हुआ, और 7वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 53, लॉस ऑफ 6 विकेट, 53 रन 6 विकेट पर 7 ओवर के बाद, लास्ट ओवर टू गो. एक बात करूंगा कोकण रेलवे दोड़ामार की ओर से, अगर तो आपको इस ओवर में बड़ा शॉट रोकना पड़ेगा, और 7 पाटेकर निरवडे क्रिकेट टीम की अगर बात करूंगा, 2-3 नहीं तो कम से कम 2 तो आपको बड़े शॉट लगाने ही पड़ेंगे. देखना होगा फिलहाल आखिरी ओवर में क्या होता है. बहुत ही शानदार साउंड सिस्टम इस टूर्नामेंट के साथ. अंतिम ओवर का खेल, शुभम सावंत बॉलिंग मार्ग पर, सामने लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर सर्वेश. शुभम सावंत फुल टॉस गेंद, बहुत ही बेहतरीन शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, फील्डर मौजूद, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे, और जब तक थ्रो पहुंचता सामने शुभम के हाथों में गेंदबाज के 2 रन बड़ी तेजी के साथ पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. 2 रन के साथ स्कोर पहुंचा 55, लॉस ऑफ 6 विकेट. इस बार ज्यादा सफल हुए ऑफ पर, और गेंदबाज ने बिल्कुल जाना था कि बल्लेबाज क्या कर रहा है. फुलर लेंथ की गेंद बल्लेबाज को बीट करते हुए, और विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया. ऑन साइड पर फाइन लेग, एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन,
आगे निकलकर हाफ वॉली पर लेकर एक सुंदर शॉट, क्या दूसरे के लिए पलटेंगे दोनों बल्लेबाज, थोड़ी सी मिसफील्डिंग मैदान पर और उसी का फायदा उठाते हुए एक रन के साथ दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन मिले स्कोर में, 57 टोटल स्कोर, 57। लेकिन कहीं ना कहीं एक तो बड़ा शॉट अभी भी स्कोरिंग में होना चाहिए सात पाटेकर निरवड़े क्रिकेट टीम को। उड़ाया इस बार लॉन्ग रन, बाउंड्री पर फील्डर मौजूद है और सामने बिल्कुल हाथों में। कोशिश थी बड़े शॉट की ओवर पिच गेंद पर, लेकिन ज्यादा देर तक हवा में गेंद रह गई और लॉन्ग ऑन बाउंड्री पर कैच पकड़ते हुए 7वें विकेट का पतन होता हुआ। डीजे और एक सफलता मिली कोकण रेलवे दोडामार्ग क्रिकेट टीम को, लेकिन सामने इंतजार है, कोशिश है निरवड़े सात पाटेकर क्रिकेट टीम की। एक बड़े शॉट की दरखास्त है मैदान पर। ओवर पिच गेंद बहुत ही शानदार, स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर है मौजूद और सिंगल पर बिल्कुल संतुष्ट होना पड़ेगा। अच्छी फील्डिंग, बैकअप नहीं था बिल्कुल और उसी का फायदा मिला। 2 रन मिले एक की जगह पर और 1 रन बढ़ गया स्कोर के खाते में और तीसरे के लिए बिल्कुल निकले थे, लेकिन रनआउट और एक विकेट चला गया मैदान पर। डीजे आखिरी ओवर का खेल और फुलर लाइन की गेंद विकेट के भर के बिल्कुल पैरों पे टकराती हुई 1 रन बना स्कोर के खाते में। अंपायर का इशारा 22 का और इसी के साथ 8 ओवर का खेल समाप्त हुआ। टॉस जीता कोकण रेलवे दोडामार्ग क्रिकेट टीम ने, सामने बल्लेबाजी को मौका दिया सात पाटेकर एससी निरवड़े क्रिकेट टीम को। 8 ओवर का खेल समाप्त हुआ और 8वें ओवर के बाद टोटल स्कोर 60 रन, तो टारगेट रखा है मैच को जीतने के लिए 61 का, टोटल 60 और टारगेट 61। पुन्हा एकदा कॉल करतोय दानिश 11 देवबाग विरुद्ध नो चान्स होडावडा। तुमची टीम, कॅप्टन, टीम लिस्ट आणि फोटो सेशन आणि त्याचबरोबर टॉस साठी अगदी लवकरात लवकर या कॉमेंट्री बॉक्स कडे। तर दोन्ही संघांचं आगमन होतंय, दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत। दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते, परंतु पुन्हा एकदा कॉल दोन्ही टीमसाठी की लवकर या, फोटो सेशन त्याचबरोबर टॉस, या स्पर्धेची नियमावली जाणून घ्या आणि त्या अगोदर मात्र बघूया या दोन संघादरम्यानचा सामना कुठला संघ जिंकतोय। कोकण रेल्वे दोडामार्ग की दुसऱ्या बाजूने सात पाटेकर निरवडे क्रिकेट संघ। जसा सामना सुरू होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या समोर आमचे सहकारी येत आहेत योगेश परब आणि दीप आरोंदेकर।
सामना रंगला जातोय मैदानावर सात पाटेश्वर निरावडे बी पक्ष कोकण रेल्वे दोडामार्ग संघ या दोन संघांच्या वतीनं कोकण रेल्वे दोडामार्ग संघाच्या बाजूला सलामीची बिरीची जोडी सुहास सावंत आणि गोविंद ही जोडी मैदानावर पाहायला मिळते. स्ट्राईकला गोविंद, नॉन स्ट्राईक एंडला सुहास सावंत आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी बरोबर पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन संघाचा उभरता खेळाडू मात्र मैदानावर पाहायला मिळतोय. तर मात्र गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. कोकण रेल्वे दोडामार्ग संघ या मैदानावर दोन्ही संघ खूप दूरवरून प्रवास करतायत. या मैदानावर आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रत्ती महारथी या मैदानावर पाहायला मिळतील. गणेश सज्ज होतोय पुन्हा एकदा. सुंदर चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला तर सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत या मैदानावर 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. सरते शेवटी या ठिकाणी मात्र चेंडू उडवला जातोय आणि गोविंदच्या या दोन या धावसंख्येने धावफलकावर श्री गणेशा होतोय. तो मात्र 2 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या नाईक सर ज्याच्याकडे नजरा लागलाय तो यानंतरचा सामना दानिश 11 देवबाग विपक्ष नो चान्स होडावडा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन तगडे खेळाडू मैदानावर आज परस्परांत विरोधात भेटतील मैदानावर आणि त्यानंतर युवा खेळाडूंचा वर्णस्थळ हे निरवडे संघ आणि त्याच्या साथीला कोकण रेल्वे दोडामार्ग संघ. रिव्हर्सचा पटका फसलाय मैदानावर. झेल टिपायचं होतं कारण प्रथमतः धावा थोड्याशा कमी झाल्यात आणि कमी धाव फलक थोडासा 10 ते 15 धावा अजून मैदानावर पाहायचं होता 7 पाटेकर निरवडे संघाला. कारण गोलंदाजी प्रभावशील आहे. सर्वेशने एक फिरकीचा जादूगार आहे. गणेशनं काम केलं होतं मैदानावर. ताकद लावायची होती मैदानावर. सुहास सावंत सज्ज होतं स्ट्राईकला. गोविंदच्या 1 या धावसंख्येनं 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावर 61 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर कोकण रेल्वे दोडामार्ग संघ. सुहास सावंतचे खेळ बघण्यासारखे असते. अष्टपैलू कामगिरी असते. छत्रपती चषक 2022 माध्यमातून सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या अनुदानाने सुरेख खेळाचं प्रदर्शन केलं होतं. तो खेळाडू मैदानावर पाहायला मिळतोय. सुहास सावंत दुसऱ्या बाजूने गोविंद आणि गोलंदाजी मरकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र एक संघ या संकल्पनेतून या टीमने आपले नाव आजमावले आहेत. ते दोन संघ आज मैदानावर उभरते खेळाडू उभरते सितारे युवा खेळाडूंचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका पाहायला मिळतोय. लेदरबर्ग क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. चेंडू जवळ सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी टॅनचा आवाज करून देणारा फटका. सात धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. भव्यदिव्य असं आयोजन 2 ऑफिशियल्स सर सुशांत साळगावकर ते सातेला सर अभिजित तळेकर हे दोन काम करताय मैदानामध्ये. टेस्ट क्रिकेट .in ची पूर्ण टीम शरद द्यावं लागेल. संतोष राणेकर सर गौरव सावंत आणि या पूर्ण टीमला आणि सुंदर गुणलेखन आपल्या आमच्या समवेत त्रिवेणी सावंत. सुंदर फटका की आता कव्हर ड्राईव्हचा सुंदर फटका क्षेत्ररक्षक येतो स्केंदर परतीची फेकतोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आपल्याला पाहायला मिळते. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. तो मात्र 8 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर सुहास सावंत खराब चेंडूला हल्लाबोल केलाय मैदानावर. चौकारानं आघात केलाय मैदानावर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये रेडिओचा आवाज अशोक नाईक, शुभम परब, दीप हारोंदेकर, योगेश परब तमाम रसिकांच्या वतीने आयोजकांच्या वतीने सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शॉर्ट प्रकारचा चेंडू दिशा दिली मैदानावर. सुंदर फटका डीप ऑन द कार्पेट मध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूची शेवटच्या क्षणापर्यंत मात्र शर्यत आणि सरते शेवटी या ठिकाणी संघासाठी 2 धावा या वाचवल्यात आहेत. खराब चेंडूंवर फक्त या मैदानावर दिशा दिली जाते कारण संयमी क्रिकेटकडे हे सुरुवातीच्या कालखंडापासून मात्र लक्ष दिलंय ते कोकण रेल्वे दोडामार्ग संघानं आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर टिचून गोलंदाजी करावी लागेल. ती 7 पाटेश्वर निरवडे संघाला 61 धावसंख्येचा बचाव करत असताना पुढे सरसबत सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॅटच्या पाट्या देतोय चेंडू. एकेरी धावसंख्या देऊन जातोय फटका. 1 या धावसंख्येनं पहिल्या षटकाचा अधिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. सांघिक धावफलकावर 11 धावा बिनबाद 1 चौकार सुहास सावंतचे आणि एकेरी दुरी धावसंख्येची लहर ती मात्र सलामीची बिलीची जोडी या मैदानावर डाव्या उजव्या हाताची रंगतदार जोडी कामगिरी करता येते. गोविंद आणि सुहास सावंत. थँक्यू. लास्ट कॉल टू बोथ द टीम्स. मातशे बेगीन येवपाचे कॉमेंट्री बॉक्सान. होडावडा आणि देवबाग नाहीतर तुम्हाला लोकांना पेनल्टी दिली जाईल ओव्हर्सची आणि रन्सची दोन्ही पण. कर्णधार रोशन दुरी आणि दाजी नाईक आपल्याला विनंती असेल आपला पूर्ण संघ घेऊन त्वरित या नाहीतर आपल्याला दोन्ही संघांना पेनल्टी असेल. स्पर्धेची नियमावली अतिशय कडक आहे. या स्पर्धेची आपल्याला विनंती असेल
आणि भव्य दिव्य असं आयोजन मात्र चॅम्पियन ट्रॉफी 2023 क्रिकेट सारसा जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला जातोय. खास आकर्षण शनिवारी डे नाईट क्रिकेट स्पर्धा, 2 सेमीफायनल 1 फायनल प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं आकर्षण दुसऱ्या बाजूने कालचा दिवस या मैदानावर गाजवलाय. पंचिम संघानं आगबाद केले. पहिला संघ हा पंचिम ॲटोटेक पंचिम संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. सकाळचं सत्र एक तगड्या संघाला नमस्कार करावा लागलाय आणि लढत होते या मैदानावर. एका बाजूला सातपाटेश्वर निरावडे विपक्ष कोकण रेल्वे दोडामार्ग या संघाच्या वतीनं सुंदर चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू सर्वेश नाईक येतोय गोलंदाजी मार्कवर. या गोलंदाजानं हल्लीच्या मोसमात सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली, फलंदाजी केली आहे. दुहेरी कामगिरीनं अष्टपैलू कामगिरी नटलेला खेळाडू आहे मैदानावर सातपाटेश दिरावडे संघासमोर. पण एका बाजूला या मैदानात क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल, झेल टिपावी लागते. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं तर झेल टिपायचं लागतं मैदानावर. सुटलेलं झेल ज्यावेळी झेल सुटतो त्यावेळी फलंदाजाच्या हौसले मात्र बोलत होतात. दुसऱ्या बाजूला गोविंदचा सुटलेला झेल या मैदानावर प्रयत्न शर्तीचे केले होते पण झेल टिपायचं होतं मैदानावर सातपाटेश्वर दिरावडे संघाच्या क्षेत्ररक्षकाला. सुंदर पटकाचा निलकाचा डे पोलांद कार्पेट पद्धतीचा कसुर एक क्षेत्ररक्षण धाव न घेण्यासाठी नकार दिलाय. नॉन स्ट्रायकर एंड कडा सुहास एक चौकाराच्या जोरावर मैदानामध्ये खेळतोय आणि सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 12 धावा धावफलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली ताजी नाईकचं आगमन होतोय. नो चान्स खेळाडू संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर हिरा दर्शन बांदेकरचा आगमन होतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो चबळ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. नाही सर मी प्रथमतच म्हटलं होतं जोपर्यंत सुहास सावंत मैदानावर असेल आणि सुहास सावंतच्या खेळीने एका खेळाडूची आठवण ही नेहमी होते, तो म्हणजे एक सुरा खेळाडू. सुंदर क्रिकेट जो खेळायचा त्यानं प्रत्येक सामने एक हाती पटकावले, त्यानं नाव गाजवलं टेनिस क्रिकेटमध्ये. तो शैलेश बांदेकरचं नाव आपल्याला आठवतंय सुहास सावंतची खेळी पाहून. 16 धावा धावफलकावर. आडव्या बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अपसफल राहतोय. सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं पुढे सरकली गेली आहे. 17 धावा धावफलकावर 61 या धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर कोकण रेल्वे दोडामार्ग संघ. 17 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. क्षेत्ररक्षण सजवलं आहे मैदानावर. सातपाटेश्वर संघाला बचाव करायचा आहे, टिचून गोलंदाजी करावी लागेल पण प्रतिस्पर्धी संघाचं कौतुक करावं. उभरते सितारे आणि उभरते सितारे या मैदानावर झळकले जात आहेत. रिव्हर्स स्वीपचा फटका फसलाय. धोक्याची घंटा वाजले मैदानावर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकानं केलेली चूक आज मैदानावर कोकण रेल्वे दोडामार्ग संघाचा गोविंद लक फॅक्टर पाहायला मिळतोय. सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 18 धावा धावफलकावर. फसलेला फटका रिव्हर्स स्वीपचा. डोक्याची घंटा वाजली होती मैदानावर. सुटलेला झेल एकेरी धावसंख्येची मोहर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 18 धावा धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. हलक्या तर सुंदर क्रिकेट पाहायला मिळतंय. खराब चेंडूवर आक्रमण आणि त्यानंतर सुरेख विकेट या दोन्ही फलंदाजाचे 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय सुहास सावंत 2 चौकारांच्या जोरावर 2 जोरांच्या जोरावर गोविंद आणि सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर डीस आहे. धावा धावफलकावर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देवबागचा आमचा सर्वांचा लाडका खेळाडू कोहिनूर हिरा मैदानावर. दर्शन बांदेकरचं आगमन या माधुरम चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली ताशी नाईक स्टायलिश खेळाडू बबल नाईकचं आगमन. आज मैदानावर सुरेख खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताला घेऊन काढतोय चेंडूला एकेरी धावसंख्येनं. आणि आज मैदानावर 9 चेंडू दंडात्मक केलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकलं गेलंय.
लक्ष नव्हता मैदानावर आपण केवढी मोठी स्पर्धा खेळतोय याचं भान ठेवावं लागतं, नियंत्रण ठेवावं लागतं. आणि एका बाजूनं या मैदानावर नाममात्र फ्री हिटची संधी आहे मैदानावर गोविंदला. सुहासनं सुरेख पद्धतीचं काम केलं. सुहासच्या 1 या धावसंख्येनं 21 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारं चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटच्या चेंडूवर येणाऱ्या कालखंडामध्ये मोठा फटका खेळण्यासाठी मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका जरूर फसलाय पण फ्री हिटचा चेंडू या मैदानावर होता. सांघिक धावफलक 1 या धावसंख्येनं पुढे सरकला गेलाय. 22 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावर तिसरं षटक आहे. प्रगतीपथावर रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. बावीस धावफलकावर सुहास सामंत सज्ज होतोय. पुढे सरसव फटका टोलाचा प्रयत्न होता. टप्पा पडला चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची गणना आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करावं लागेल मैदानावर 7 पाटेश्वर निरावडे संघाला. जेवढे निर्धाव चेंडू येतील थोडंसं निराशेचं वातावरण पाहायला मिळेल कोकण रेल्वे संघाच्या कोट्यामध्ये. आणि जेवढे चेंडू निर्धाव तेवढा टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल 7 पाटेश्वर निरवडे संघाच्या कोट्यामध्ये. दोन्ही संघांची तुरस लढत ही आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. कारण सुहासला माहिती हा एंड एका बाजूला उजव्या हाताच्या फलंदाजाला अनुकूल नाही आणि या पोषक अशा खेळपट्टीवर हवेची लहर उजव्या हाताच्या फलंदाजाने त्याचा फायदा उठवावा यासाठी गोविंदला जास्तीत जास्त स्ट्राईक देतोय. आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर निचून गोलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांपासून वाचावं लागेल. झालेली चूक आहे मैदानावर एक 9 चेंडू त्यानंतर या मैदानावर सुटलेलं सेल हे सर्व विसरून कार्य करावं लागेल निरवडे संघाला. सुरेख गोलंदाजी सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आहातमध्ये होतोय. वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न रुपेशने कमबॅक केलाय मैदानावर. सर्वेशने एक थोडासा महागडा ठरला. ज्यावेळी बांदेश्वर बाद संघाला सिद्धू मोरे महागडा ठरला त्याच्यावर हल्लाबोल केला होता प्रतिस्पर्धी संघानं मडगाव संघानं आणि तोच हल्लाबोल ते इरादे तोच कित्ता गिरवलाय मैदानावर कोकण रेल्वे थोडा संघानं. सर्वेश नाईकवर आक्रमण केलं. सुंदर फटका रिअसिमचा बारदार फटका टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका. चेंडू जवळ ठिकाणी मध्ये भिसवला तोय. सरते शेवटी सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि संघासाठी 2 धावा या वाचवल्या जात आहेत. हवेमुळे थोडासा चेंडू तापला होता. ज्यावेळी स्पर्श आला चेंडू त्यावेळी वाटलं होतं चेंडू जबरदस्त सीमारेषा गाठतोय. सांघिक धावफलकावर 2 या धावसंख्येनं 25 धावा धावफलकावर. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकाची 18 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. कमबॅक करणारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. तेव्हा रुपेशची 25 धावा धावफलकावर 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ढीच. बरोबर जर पहिल्या षटकाला सुरुवात केली मैदानावर युवा खेळाडू गणेश सज्ज होतोय. तो मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दूर काढणं समोर आहे मात्र अष्टपैलू काम करीन. संघाची रन मशीन मैदानावर एका बाजूला पाहायला मिळते ती सुहास सामंत. दुसऱ्या बाजूला एका जीवदानाच्या जोरावर गोविंद आणि गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलकावर 25 धावा. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. एकसष्ट धावसंख्येचा पाठलाग करायचा मैदानावर. सुरुवातीला संयमी खेळी केली आहे. 7 पाटेश्वर निरावडे संघानं कमबॅक केले मैदानावर. आज थोडंसं शरद बांदिवडेकर कमी पडला. ओंकार बांदिवडेकर कमी पडला. सर्वेश नाईकनं काम केलंय पण उर्वरितचं कार्य आज मैदानावर करावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये गोलंदाजांना. सुंदर गोंधळ टाळ्यांचा आवाज करून देणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढं दडपण येईल मैदानावर कोकण रेल्वे दोडामार्ग संघाला. आणि एका बाजूने 7 पाटेश्वर निरावडे संघाला ती मेहनत यशापर्यंत जायचं असेल, यशाचं शिखर गाठायचं असेल तर दोन्ही संघांनी मैदानावर मेहनत कष्ट हे करावे लागतील.
हलक्या हाताला घेऊन करतो एक चेंडू निर्धाव त्यानंतर परतीची वेग धोक्याची धावसंख्या परतीची फेक अतिशय वेगानं व्यवस्थितरित्या जर परतीची फेक आली असते तर एका खेळाडूला नमस्कार करावा लागला असता. एक या धावसंख्येने सांघिक धावफलक धावफलकावर 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. बांधून ठेवले सुरुवात केली होती सुहास सावंतनं चौकारानं आगाज केला होता मैदानावर. त्यानंतर काय गोलंदाजी केली मैदानावर रुपेशनं आणि गणेशची सुरुवात अशी सुरेख पद्धतीची निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आहे मैदानावर. आडव्या बॅटनं सुंदर फटका रिव्हर्सिवचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक घेतोय स्क्रीनवर ओंकार बाडवडेकर परतीची फेक तोपर्यंत एक धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर पाहायला मिळत येतो आपल्याला. 27 धावा धावफलकावर 4थं षटक आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय उर्वरितच्या असुरे. निम्म्या चेंडूंचा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका पाहिजे कोकण रेल्वे जोडावर संघाला 3 चेंडूंमध्ये आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचायचा आहे सात पाटेश्वर निरवडे संघाला. सुंदर फटका डीप विकेट क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं सुंदर क्षेत्ररक्षण परतीची फेक अतिशय सुरेख पद्धतीची पण सुरेख रनिंग बिटवीन त्याहून तोला मोलाची 2 धावांमध्ये सांघिक धावफलक धावफलकावर पुढे सरकला गेलाय. 29 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. सुंदर रनिंग बिटवीन विकेट या मैदानावर एका दुसरा मोठा फटका खराब चेंडूवर आक्रमण आणि दुसऱ्या बाजूला या मैदानावर मात्र रोखून ठेवलं जात आहे. ते गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. तरी स्टारकश गोलंदाज थोडासा महागडा ठरलाय तरी आम्ही सुरेख गोलंदाजी करणार हे निर्वय स्पष्ट करतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय सुपला शॉट आणि जबळ चेंडू धोम्यास क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि जवळ या मात्र 2 धावा देगात या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 31 धावा या धावफलकावर. धावफलकावर सर्व खेळाडू अगदी आमच्या उजव्या बाजूला चला डगआउट मध्ये. सुंदर चेंडू वाईट ऑर्करचा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर या ठिकाणी तो सन्मान केला जातो या चेंडूवर. 4 षटकांचा खेळ समाप्त आलाय. 24 चेंडूंचा खेळ समाप्त. सुरेख गोलंदाजी 3ऱ्या षटकामध्ये आणि 4थ्या षटकामध्ये रुपेशची आणि गणेशची पाहायला मिळाली. सांघिक धावफलक धावफलकावर 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. उर्वरितच्या अजूनही निम्म्या षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू एका बाजूने या मैदानावर अजूनही धावा पाहिजे ते 24 चेंडू 29 धावा आणि येणाऱ्या कालखंडामध्ये दीप आरोंदेकर षटक महत्वाचं असेल ते सर्वेश नाईक आणि दुसऱ्या बाजूला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर राहावं लागेल ते सुहास सावंत. याला काय होतंय काय घडतंय ते मात्र आलेली वेळ आलेला काय ठरवतंय तोपर्यंत ऐकूया आपण SS डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे धन्यवाद. तर नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकली दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ. 2 मिनिट कॅप्टन 2 मिनिटं थांबा. ताबडतोब बॉल निवडा. ताबडतोब बॉल दोन्ही टीम ताबडतोब बॉल निवडा. Thank you, Yogesh. So now here comes down the equation. We are seeing another 29 runs required from the coming 24 deliveries. And surely, as Yogesh was saying, a crucial over. The very big responsibility will be on the shoulders of Sarvesh Naik. And the way the things are looking, we are seeing the man himself, Sarvesh Naik, coming on his bowling markup. Having a beautiful season till now. Played almost every big tournament in Sindhurgarh district and Goa state. Also was a part of the team of Bandeshwar Sawantwadi in Dhruv Trophy the previous year. Also grabbed a hat-trick in this year's Devbag Chashak. And now the same man, Sarvesh Naik. Because of him, we are seeing a respectable on the scorecard. And the same man, Sarvesh Naik, on the bowling markup with a huge responsibility. And on the strikers, and we are seeing the beautiful partnership building by Suhas and Govind.
Very first delivery for Suhas. There he goes down the offer side where fielder will be present. Omkar Banduvdekar will make sure that the batsmen are happy with just a single. And as we are seeing that only 3 fielders are allowed the 30-yard circle as per the international rules. So we are witnessing most of the fielders inside the 30-yard infield and only 3 fielders are allowed. Where the position stand, we are seeing a long on, also a deep square leg where Omkar Banduvdekar is planted alongside a long off. And now once again on strikers and another right-handed batsman, Govind comes into the attack. Another full toss delivery and cleaned him up. Surely there was a requirement of a wicket to bounce back into this match because the things were looking into the side of Konkan Railway Doda Marg and Sarvesh Naik. All the compliments, all the appreciation from the commentary box doing justice to that. Giving out the very first breakthrough, sending back a set batsman. Govind goes back into the pavilion and the much needed breakthrough for Satpateshwar Niraudi team. Sarvesh Naik is the man to deliver it. And here he goes. The first man down goes a beautiful contribution of 12 runs, focusing on singles and doubles. And now let's see, is this the bugle of comeback being blown? Sarvesh Naik giving the much needed wicket here for his team, only conceding a single in the 2 deliveries that he has bowled. This time he goes aerial, but the elevation is not that much enough to take it past the boundary line. Looking for the second one, will they complete? Sharad Banduvdekar. A bit of a mistake could have been thrown at the non-strikers and to send off Suhas, because they know Suhas is the man that can surely win this match single-handedly for his team. And now the equation changes down to 21 deliveries and 26 more runs to win. The team of Satpateshwar Nirauda will be once again in search of another prey. Into the road, Sarvesh Naik perfectly handling the over, the responsibility being given by the captain, and a crucial over of batting choice power play where expected are big shots and boundaries. He is restricting the batsman from doing the thing so. Trying to go big, fielder present there, but the ball will infiltrate the gap and go in the deeper region, but all they will get is just a single. Really, if singles and doubles are given, there will be no harm for the team of Satpateshwar Nirauda, but still the scoreboard will be kept moving, and now it moves on to 36 runs. Analysis of this over, 1 wicket, 5 deliveries gone and only a total of 4 runs conceded. Good over going till now, only a single delivery remaining, and now once again on strikers and the man Suhas comes and cleaned him up with a much needed wicket. Sarvesh Naik, a match turning over here that was required, and now both of the opening batsmen making their way, heading back into the dugout. Suhas now is making his way. The much needed crucial wicket is now taken, a successful over, a match turning over there by Sarvesh Naik, and now the equation comes down to 18 deliveries and requirement of 25 more runs to win for Konkan Railway Doda Marg. Let's hear a melody from SS DJ. Yes, thank you DJ. Another good news here for all the spectators watching this prestigious Mandrem Champions Trophy. Buckle up because the next match will be a roller coaster ride. It's going to be against the 2 super giants. It will be the Bahubali Daji Naik facing off against the electrifying powerhouse Darshan Bandekar. Many records will be made, many records will be broken into the coming match. But let's move on to this encounter. 18 deliveries, 25 runs to win. New man in Shubham. And a bowler to bring on the next over. It's Rupesh. Rupesh Maikar is being given the responsibility of bowling the
over number 6. Sarvesh Naik has done the job that he was given with. Surely 2 big wickets, and now once again the bowler. Okay, so it's a dead ball. The umpire is signaling. There was once again Sarvesh Naik shutting down the field. If this over just goes like the previous one, surely Nirauda has a good chance. Trying to go down the offer side this time, reducing the delivery. Starts off with a slower one. Rupesh Maikar, the new man on the bowling marker. But as I was saying, the much needed crucial over of Sarvesh Naik, where the batsman decided to take the batting choice power play. And we were thinking that by the likes, they formed the tempo that they were in, both of the batsmen, Suhas and Govind. But the scenario, the picture was completely different. Trying to go down the ground, but unsuccessful in the attempt. The ball goes behind the wicket keeper until the fielder, their fields will make sure the batsman stays satisfied with just a single. And with that single, after a very long waiting time, the scoreboard now finally moves on towards 37 runs. Another 24 runs are being required of the coming 16 deliveries. I would say both of the teams have equal chances. The match results are still 50-50 for both of them. Travelled a long way to come here to participate in this prestigious, glamorous Mandrem Champions of the team of Konkan Railway Dodamarg, facing off their first match, the third one of the round 1 of day 2 of MCT. Knockout stage, you win, you stay. If you face defeat, then surely have to wait till the next season of Mandrem Champions Trophy. Field set being changed, and now on the striker's end comes the batsman, Shubham. Once again, a beautiful delivery into the Yorker's lane. All the batsman could have done is to strike the ball down the ground along the carpet, and once again a single will be taken. The bowling side, Nirauda, now making their way to a comeback, and the man Sarvesh Naik opened the door for it after taking out 2 crucial wickets. But still they have 8 wickets in hand, and match can be easily won by them if a big shot comes on from here. Attempting a reverse sweep, however, umpire a light appeal on the non-strikers, and he was attempting to throw, but the bowler says, let's not take that risk. We cannot afford any runs in the form of overthrow. And with that single, scoreboard now moves on to 38 runs. 39 runs on the scoreboard, we can see. 14 deliveries and 22 runs to win. Now the distance is increasing with each dot delivery here that the team of Konkan Railway Dodamarg faces. Full toss delivery, not at much elevation. Fielders gathering beneath that. Sarvesh Naik attempt was done. Had to cover a long way. But surely a good attempt in the end there. Sarvesh Naik did everything that he could have done, but still couldn't reach till the ball. And as a result, we are saying, I would say, fortune by the side of Konkan Railway, because if this wicket was down, surely some sort of pressure could have been inflicted on them. But the batsman stays safe with a single. Now the scoreboard moves on to 40 runs. Another 21 runs required of 15 deliveries. This time a reverse sweep, the connection is good, but not the luck, because the fielder stands tall. It's Omkar Bandevdekar standing tall as a wall, making sure ball doesn't go past the boundary fence. And with this, folks, we are into the end of the first 6 overs. Scoreboard stops on 41 runs, and the scorer is telling another 12 deliveries remaining and 20 runs to coalesce in order to win this match. And analysis of the whole match, we can see the first inning, the inning of Niraude team was not looking up to the mark, but after the entrance of Sarvesh Naik, some beautiful sixes from his bat, and the team was successful in reaching a respectable total. And after that, not only just batting, even in bowling he has contributed very well, also handling the responsibility of the crucial power play over. Now once again the equation breaks down to 12 deliveries remaining and 20 more runs to win. It's another youngster from Niraude, Piyush, into the attack. Field sets being changed now. 12 deliveries, 20 runs. Both the teams have equal chances. First delivery, it's high in the air, not that much distance. Field a bit there,
the safe hands. Omkar Bandivdekar taking a brilliant catch in the deep. He was trying to go all the way for a maximum over the deep square leg region, but all the ball could have done is find the fielder and a safe hands. Well judged care there by Omkar Bandivdekar. Another blow, another strike to the opponent. Score stops on 41, and now the equation changes down to 11 deliveries and 20 more runs to win. Yes, thank you, DJ. Where was the match standing? Run the ball situation for Konkan Railway Dodamarg, and just an over was enough to change the side, the weight of the match. Newman and Narayan on the strikers end. Into the root of the batsman, into the Yorker's length. Ball goes in the deep region where the fielder stands. Will make sure the batsmen are happy with just a single, and yes, they are. In the very first delivery, he opens his individual account, and with that, scoreboard now moves on towards 42 runs. And now once again, the equation breaks down. It converts into 10 deliveries and 19 more runs to win. And now a southpaw batsman onto the strikers, and what will be the strategies against him off the bowler? Field sets being changed once again. Attempting a reverse sweep, but still well outside the line. So umpire punishes the bowler with a wide. A fine job being done by all the three umpires in the justice panel. Sir Abhijit Taikar, Sir Sushant Savkar alongside Sir Rupesh Gavas, the justice panel for this beautiful tournament. This time, clean it up. Umesa hit, stumps uprooted and bails dislodged from their place. Another wicket, and now complete dominance being asserted here by the team of Satpateshwar Nirauda as another man walks back into the dugout. And now the scoreboard changes down towards the total of 43 runs, and another we can see 19 runs required from the coming 8 deliveries. Thank you, DJ. Newman in Pratham. Regular intervals and wickets. The story continues for Konkan Railway Dodamarg, and now Newman in all the strikers, and let's see can it do any difference. Full toss delivery, not a good one, I will say. When the things are going all right, what is the need to bowl such kind of a juicy full toss to a batsman like Pratham? And he dismantles it with a maximum. And now the scoreboard moves on to 49 runs. Are completed. Twelve deliveries remaining from the coming 8 deliveries. This time not that much of a correction, as I was saying, just one shot, one maximum away, and the scores will come closer to each other. And that is the scenario. And alongside 50 runs, the half century being displayed for Konkan Railway Dodamarg on the scorecard. Into the roots of the batsman once again. The ball goes into the deep region where the fielder stands at the long on stage, and we are seeing another single being completely taken here, and with that single, scoreboard moves on to 51 runs. That means in the last over the requirement will be of 10 runs to win this match.
6 deliveries and 10 runs to win. Just 1 over, and the team of Nirauda came back, bounced back into the matchup, and just one shot. And the team of Kokad Railway Doda Marg once again surviving this match. And now this match comes down to the final stage, the last, the death slog over, where 6 deliveries are remaining, and the requirement, the desired total is of 10 runs. 1-0, and a much needed contribution here from Suhas Sawant of 20 runs coming in handy here. But after their wicket, the team was looking not in a good form. But after that, the big 6 coming out from the bat of Pratham, reviving the chances of victory for Kokad Railway Doda Marg. And the future of both the teams lies into the hands of Sharad Bandivdekar as he comes on his bowling markup to bowl the last over. The deciding over, the over that concludes the future of both of the teams, where 10 runs are required, and it's very much experience all-rounder Sharad Bandivdekar. Very first delivery, a bad one, and a good stroke goes down the offside. Fielder present there, but they won't stop the double. A couple being easily completed. Sharad Bandivdekar was trying to give a juicy delivery to the batsman, forcing him to make mistakes, but the batsman is clever enough to just loft the ball and take a couple easily. Another 8 required of the coming 5 deliveries. Ball goes high in the air, trouble, bowler says I'm going to grab that, oh no, and what has he done? Sharad Bandivdekar, a mistake, a mishap occurring, oh no, one on the on-strikers, and a third one completed easily. There was a chance of sending a man back to the pavilion, but the scenario is completely different. A triplet being completed, scoreboard moves on to 56. Another 5 required now from the coming 4 deliveries. Catch dropped and 3 runs easily, and moreover that not a good fielding here, because the ball was within the circle, and within the circle they have completed 3 runs. An easy shot down the offside once again. A single will be taken there, which will break down the score, converted towards a total of 57 runs. Another 4 runs required of the coming 3 deliveries. 4 runs and 3 deliveries. Nice coordination between both of them, Narayan and Pratham. Once again at the offside, looking for a double. Will they go for it? No, they won't. Sarvesh Naik will make sure to throw that ball at the strikers, and which means they have to wait till now. Once again, the equation changes down to 2 deliveries and 3 more runs to win. The coordination was perfect, because within the 30-yard infield, a triplet was completed. This time, caught behind, another dramatic incident here. Not a good sign for Kokad Railway Doda Marg. Where were things looking in good touch? The batsmen were looking in good tempo, and the momentum being broken by Sharad Bandivdekar. As I was saying, the future of the team lies in his hands, and now the match changes down to 1 delivery and 3 more runs to win this encounter. थँक यू शुभम. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू, 3 धावा सामना जिंकण्यासाठी. आणि दोन्ही कॅप्टन, जर सामना टाय झाला, सामना बरोबरीत संपला, तर सुपर ओव्हर. चला, पेनल्टी मिळते. 2 धावांची पेनल्टी. 2 धावांची पेनल्टी. आम्ही जी वारंवार सूचना आपल्यासाठी करत आहोत आज सकाळपासून, आणि 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली गेली. थँक्यू सर. Ashok sir, I would say things are not going right here for Kokad Railway Doda Marg. After the over of Sarvesh Naik, everything is going against them. Pratham tried to strike that ball, and now equation changes to 5 runs to win. A single delivery to come their way. Sharad Bandivdekar, the deciding delivery, the deciding shot. Will it come from the bat of the new man, Nilesh?
And no, it won't. And Sharad Bandivrekar handling the last over brilliantly, defending out 10 runs. Also, a catch was dropped by him. 3 runs were taken. Crocodile was looking in good touch, but in the end, the future secured by the very well experienced Sharad Bandivrekar. And once again taking on the control to Sir Ashok Naik. And the next one, it's going to be a high voltage matchup. It will be Danish 11 Devbag versus No Chance Hodawda.